नमस्कार. आपण ज्ञानेश्वरी नित्यपाठ बघत आहोत. स्वामी स्वरूपानंदांनी 108 ओव्या ज्ञानेश्वरीतल्या महत्त्वाच्या गोळा केलेल्या त्या आहेत. 6वी आता ओवी. उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. म्हणजे काय की जे उपजलं म्हणजे जे जन्माला आलेलं आहे, ज म्हणजे जन्म आहे, उप म्हणजे जन्माला आहे, की त्या परमात्म्यातून एकोहम बहुश्याम त्यातून एक अशी कोणती तरी वस्तू प्रकट होते. ते नाश आहे, ते प्रकट झाल्यावर त्याचा नाश पण होतो. नाशला ते नाश झाल्यानंतर तो जीव म्हणजे हे असतो, जीव असतो तसा झाला. त्याचं फक्त कधी हत्ती आहे, कधी हरिण आहे, कधी व्हायरस आहे, कधी मग गाय होतो आणि कधी माणूस होतो. तर ते पुन्हा दिसायला लागतं. त्यांचा तो जीव पुन्हा दिसायला लागतो कोणत्या तरी स्वरूपामध्ये. म्हणजे खाणीतनं आपण आयर्न ओर काढलं, म्हणजे लोखंडाचं आपण असं मातीसारखं लोखंड काढलं, त्याच्यानंतर त्याचं स्टीलचं आपण एक भांडं तयार केलं समजा. त्या भांड्याला वितळलं, पुन्हा त्याची एक मूर्ती तयार केली, तर ते भांडं स्टीलचं आहे, लोखंड तसंच राहतं, त्याचे आकार बदलत राहतात. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र असं ते असं सतत येत राहतं आणि जात राहतं. पाणी असं उपजत जसं असतं की नाही, घटिका यंत्र लावलेलं असतं. आणि तसं पाहिलं तर एक घटिका यंत्र म्हणजे कोणी वाळूचं घड्याळ म्हणतात, कोणी काय म्हणतात त्याला, नाही अवघड हा चक्र मी म्हणणार, तो रहाट गाडगं. तर ते रहाट गाडगासारखं आपल्या ह्याच्यातनं येतं, पाणी काढतं, पुन्हा जातं, असं पाणी देतं मोठेला, पुन्हा खाली जातं, पुन्हा येतं, आहे की नाही. असं ते सतत सुरू राहतं आपल्या जीवाचा प्रवास. आणि असं परिभ्रमण सतत सुरू राहतं जोपर्यंत आपल्याला सद्गुरू मिळत नाही. सद्गुरू मिळाल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींना आपण अलिप्तपणे बघत नाही आणि आपण मुक्त होत नाही तोपर्यंत. आणि त्यामुळेच सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि सद्गुरूंनी मला शक्ती दिल्यामुळे हे सगळं मी बोलतो आहे. मग अगोदर त्यांनी ओंकार स्वरूप गणपती, सरस्वती, सद्गुरूंना, साधू संतांना सगळ्यांना प्रणाम केल्यानंतर मग ते म्हणत आहेत की हे बघा, या 84 लक्ष योनीमध्ये आपण गुंतलं, याच्यातनं आपल्याला बाहेर निघायचं, आपल्याला परमानंदामध्ये जायचं. आणि ही जी ज्ञानेश्वरी सांगितली आहे, या चैतन्य विलासवाद जो आहे तो आपल्या आचरणात यावा, आपल्याला मुक्ती मिळावी. आणि मला त्यांचा विश्वास आहे, ते म्हणाले की मी मुक्ती मिळूनच देईन, जसं समर्थ रामदास म्हणतात तसं ही मुक्ती मिळाला आपण याच्यातनं पण मुक्त होऊन जाऊ या घटिका यंत्रात. तर तसा मात्र आपण प्रयत्न करायला हवा. सतत योगी तस्मात योगी भवार्जुनी, सतत भक्त राहा, असे त्यांची प्रार्थना आहे आपल्याला, की बाबा हे असं सुरू आहे पण याच्यातनं आपल्याला निघायचं या घटिका यंत्रात, या परिभ्रमणातून. ठीक आहे. तर आपण सतत भगवंताची सेवा करत राहू आणि यातनं मुक्त व्हायचा प्रयत्न करू, जेणेकरून स्वानंद बोध पाठन सर्वत्र निर्माण होईल, आपल्याला सगळ्यांना आत्मज्ञान मिळेल. या इथपर्यंत बोलले आहेत ज्ञानेश्वर महाराज.